नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी साठी मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि यामध्ये आपण पाठ्यपुस्तक बालभारती या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा आपण अध्ययन करणार आहोत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचे हे सेशन नंबर 1 आहे। पाठाची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण पाठाचे लेखक यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचे लेखक यदुनाथ थत्ते आहेत। यदुनाथ थत्ते हे भारताचे स्वातंत्र्य सैनिक म्हणून सुद्धा ओळखले जातात। प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बाल साहित्यकार, चरित्रकार। 32 वर्ष त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केलेले आहेत। कथा, कादंबऱ्या, बाल साहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहे। यदुनाथ थत्ते हे साने गुरुजी यांचे शिष्य मानले जातात आणि यांनी जी पुस्तके लिहिलेली आहेत त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी, जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके आहेत। प्रतिज्ञा हे जे पुस्तक आहे एक जसं की आपल्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये पूर्ण भारतभर एक प्रतिज्ञा असते। बोलता की नाही तुम्ही सर्वजण? कोणती प्रतिज्ञा असते? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे। तर ह्या प्रतिज्ञावरती त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे। प्रस्तुत पाठ जो आहे भारत माझा देश आहे हा पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातूनच घेतलेला आहे। पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञाच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठामध्ये उलगडून दाखवलेला आहे। बघा, प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये प्रतिज्ञा असते की नाही आणि प्रतिज्ञेच्या सुरुवातीला भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे। हे प्रतिज्ञेतील जे 3रं वाक्य जे आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे ह्या वाक्यावरतीच त्यांनी प्रतिज्ञेच्या या 3ऱ्या वाक्यावरचा जो आशय जो संदर्भ आहे त्याचा संपूर्ण संदर्भ त्यांनी प्रतिज्ञा या छोट्याशा पुस्तकामध्ये उलगडून दाखवलेला आहे। प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पांचे बळ असते। आता बघा, आपण पाहतो की प्रतिज्ञा जी आपण बोलतो त्या प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्यातील प्रत्येक शब्द याचा काही ना काही अर्थ आहे, त्याचा काही ना काही भावार्थ आहे, आशय आहे आणि तो आशय लेखक यदुनाथ थत्ते यांनी प्रतिज्ञा या पुस्तकात सांगितलेला आहे। प्रतिज्ञेचा अर्थ काय असतो? आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दातून व्यक्त होतो। आता हा जो पाठ जो आहे आपला तो एक संवादात्मक शैली मध्ये लिहिलेला आहे। संवादात्मक शैली म्हणजे काय की 2 व्यक्तींमध्ये 2 किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये संवाद होणे आणि या लहान मुलांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या मनातील भावना व्यक्त करणे हा ह्या पाठातील उद्देश आहे की लेखकाने पाठाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून आपल्या देशव्यापी संकल्पनांचा अर्थ व्यक्त केलेला आहे। या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो। आता आपण पाठाला सुरुवात करूया। आपल्या पाठाचं शीर्षक आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे। मी एकदा एका शाळेत गेलो होतो। शाळेची प्रार्थनेची वेळ होती। मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणत आहेत हे पाहून मी सुखावलो। आता बघा, लेखक काय सांगत आहेत आपल्याला की कशाच्या तरी कारणावरून ते एकदा एका शाळेत जातात आणि ज्या वेळेस ते शाळेत जातात त्यावेळेस शाळेतील प्रार्थनेची वेळ होती। प्रार्थना बघा, परिपाठ असतो की नाही, प्रत्येक शाळेमध्ये आपण पाहतो परिपाठ असतो।
तासिका सुरू होण्या अगोदर परिपाठ घेतला जातो. आता काही शाळांमध्ये परिपाठ हा वर्गांमध्ये घेतला जातो, तर काही शाळांमध्ये परिपाठ हा शाळेतील मैदानामध्ये घेतला जातो. मग हा परिपाठ सुरू असताना जेव्हा लेखक शाळेत जातात तेव्हा शाळेमध्ये विद्यार्थी प्रार्थना बोलत होते. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणत आहेत हे पाहून मी सुखावलो. प्रतिज्ञा म्हणजे शपथ घेणे, दृढ विश्वास करणे, आण घेणे. काही ना काही प्रतिज्ञा करतो की नाही आपण. तुम्ही सुद्धा प्रतिज्ञा करतात ना, वचन देता, शपथ घेता, नेहमी खरे बोलणार, पालकांना सांगतात सकाळी लवकर उठणार, रोज अभ्यास करणार, अशी तुम्ही प्रतिज्ञा घेतात की नाही. तसंच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रतिज्ञा आहे आणि ही जी प्रतिज्ञा आहे ना ती सर्वव्यापी आहे, देशव्यापी आहे. आणि ही पुस्तकातील प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना बोलताना पाहून लेखक सुखावणे म्हणजे आनंदित होणे. त्यांना फार आनंद झाला. मुले प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? बघा, आता लेखकांनी मुलांबरोबर संवाद सुरू केलेला आहे. या संवाद सुरू करताना ते काय म्हणत आहेत की तुमच्या देशावर प्रेम आहे का? बघूया मुलं काय म्हणतायत. मुले म्हणाली, अलबत. आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत. अलबत म्हणजे नक्कीच. आता मुलं काय म्हणतात, नक्कीच आमच्या देशावर प्रेम आहे आणि आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत. करंटे म्हणजे काय की करंटे म्हणजे काय की दुर्दैवी असणे. आता कपाळकरंटा हा शब्द आपण नेहमी ऐकतो. कपाळकरंटा म्हणजे की ज्याचं पुढचं भवितव्य खूप वाईट आहे. करंटेचा अर्थ आपण वाईट किंवा दुर्दैवी असं सुद्धा म्हणू शकतो. मग आता विद्यार्थी काय म्हणत आहेत, मुलं काय म्हणत आहेत, नक्कीच आमच्या देशावरती प्रेम आहेत. आम्ही एवढे दुर्दैवी नाहीत की ह्या भारतामध्ये आपल्या देशामध्ये जन्म घेऊन आम्ही आपल्या देशावर प्रेम करू शकत नाहीत. असं दुर्भाग्य आमचं नाही आहे. मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? आता बघा, लेखक एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर ठेवून त्यांच्या मनातील भावनांना व्यक्त करण्यासाठी एक साधन निर्माण करत आहेत. लेखक काय विचारत आहेत, आता मुलं सांगतायत आमच्या देशावरती प्रेम आहे. मग लेखक अजून प्रश्न विचारत आहेत की तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे नेमके काय करता? मुले आश्चर्याने पाहतच राहिली. असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता. आता बघा, लेखकाबरोबर जेव्हा विद्यार्थ्यांचा सुसंवाद सुरू झाला तेव्हा लेखकाने काही प्रश्न केल्यावरती त्यांना आश्चर्य वाटलं की देशावर तुम्ही प्रेम करता म्हणजे नेमके काय करता की नाही. म्हणजे त्यांना आश्चर्य का वाटलं, कारण की अशा प्रकारचा प्रश्न पुन्हा याच्यापूर्वी त्यांना कोणी विचारलाच नव्हता. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? हो करते. तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू. पण देश म्हणजे काय? आता बघा, लेखक काय करत आहेत, एक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांच्यामध्ये संवाद साधत आहे आणि विद्यार्थ्यांना बोलते करत आहेत. आता लेखक म्हणतात की जसं तुमची आई तुमच्यावरती प्रेम करते म्हणजे नेमके काय करते? विद्यार्थी सांगतात की ती आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते. मग लेखक विचारतात की मग देशावर प्रेम करायचे असेल तर तुम्ही काय करणार? मग त्यावेळेस विद्यार्थी सांगतात, ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचं संगोपन करते, त्यांचं पालन पोषण करते, तसंच आम्ही सुद्धा आमच्या देशाचं काय करणार? पालन पोषण करणार. आमच्या देशाचा आम्ही गौरव वाढवणार. आता लेखक अजून एक प्रश्न विचारतायत की देश म्हणजे काय? आता हा प्रश्न विचारल्यानंतर पाहूया विद्यार्थी काय उत्तर देत आहेत. देश म्हणजे देशातील सर्व लोक. आता विद्यार्थी काय सांगत आहेत की देश म्हणजे देशातील सर्व लोक. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवांवर प्रेम करणे अवघड, होय ना? आता बघा, विद्यार्थ्यांनी काय सांगितलेले, देशातील सर्व लोक. आता देशातील सर्व लोक याच्यासाठी कोणता शब्दचा प्रयोग केलेला आहे? देश बांधवांवर. देश बांधव. आता बघा, तुम्हाला
छोटे पॅरेग्राफ दिले जातात आणि त्या पॅरेग्राफवरती प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की देशातील सर्व लोकांसाठी कोणत्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे, तर तो शब्द आहे देश बांधव. आता इथे लेखक मुलांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की देशावर प्रेम करणं सोपं असतं, पण देशामध्ये राहणारे जे लोक असतात, जे इतर नागरिक असतात, जे देश बांधव असतात, त्यांच्यावरती प्रेम करणे खूप कठीण असते. हो खरे, भारतावर प्रेम म्हणजेच भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. आता बघा, विद्यार्थी सांगत आहेत आणि लेखक सुद्धा सांगत आहेत. लेखक काय सांगतायत की भारत, आपल्या देशाचं नाव काय आहे? भारत. भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. आता फक्त आपल्या देशावर प्रेम करून चालणार आहे का? नाही. त्याच्यामध्ये दोन अर्थ लेखक सांगत आहे की आपल्या भारतभूमीवर, आपल्या देशावरती सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे आणि भूमिपुत्रांवरही. भूमिपुत्र म्हणजे काय की देशात, ज्या भूमीवरती जन्म घेणे, वाढणे, शिकणे, त्यालाच आपण भूमिपुत्र म्हणतो. म्हणजे त्या देशातील नागरिक. तर मग आपल्या देशावरती पण प्रेम असलं पाहिजे आपलं आणि त्या देशातील लोकांवरही. म्हणजेच आपला देश कोणता आहे? भारत. म्हणजे भारतभूमीवर सुद्धा आपलं प्रेम असायला हवे आणि भूमिपुत्रांवरही म्हणजे भारतात राहणाऱ्या लोकांवरती सुद्धा आपलं तितकंच प्रेम असलं पाहिजे. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात. आता ह्या वाक्यांमधून आपल्याला लेखकाने दोन प्रवृत्तीचे व्यक्तींचं वर्णन केलेलं आहे. एक, कोणत्या प्रकारचं प्रेम करणारे लोक असतात की फक्त आपल्या देशावर, भूमीवर प्रेम करणारे असतात, आणि दुसरे कोणत्या प्रकारचे व्यक्ती असतात की जे केवळ फक्त देशातील लोकांवर प्रेम करतात, अर्थात भूमिपुत्रांवरती प्रेम करतात. म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे, होय ना? बरोबर आहे, मुले म्हणाले. आता बघा, लेखकाने काय सांगितलेले की जर देशावर प्रेम करायचं असेल, दोन प्रकारची व्यक्ती असतात की काही लोक फक्त देशावर प्रेम करतात, तर काही व्यक्ती काय करतात? देशातील लोकांवरती प्रेम करतात, भारत बांधवांवरती प्रेम करतात. पण लेखक म्हणतात की जर देशावर प्रेम असायला हवे तर आपल्या देशावरती, आपल्या भूमीवरती आणि त्या भूमीवर राहणाऱ्या लोकांवरती म्हणजे दोघांवरती आपलं तितकंच प्रेम असलं पाहिजे. आता बघा ना, आईचं कसं असतं? आपल्या कुटुंबावरती पण प्रेम असतं आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींवरती सुद्धा प्रेम असतं. तसंच आपलं सुद्धा असलं पाहिजे की आपल्या देशावरती पण प्रेम असलं पाहिजे. आपला देश हे आपलं एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबामध्ये असणारे म्हणजे भारतात असणारे इतर जे लोक आहेत ते आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत. म्हणून जसं आपल्या कुटुंबावर आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींवर प्रेम असतं, तसंच आपल्या देशावरती आणि देशातील प्रत्येक व्यक्तींवरती सुद्धा प्रेम असलं पाहिजे. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे? आता बघा, लेखकाने जेव्हा मुलांबरोबर संवाद केला तर मुलं सुद्धा त्यांच्या मनातील विचार, त्यांचे वैचारिकता व्यक्त करू लागले. त्यापैकीच एक मुलगा काय म्हणाला की भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. का बरं फासावर गेले? कारण की ते खरेखुरे देशावरती प्रेम करत होते. पण बघा, आता त्यावेळेस जेव्हा भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे जेव्हा फासावर गेले त्यावेळी देशाची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस आपला देश गुलामगिरीमध्ये होता, म्हणजेच इतर लोकांच्या सत्तेमध्ये होता. इतर लोक आपल्या देशाचे राजे होते. पण आता तसं आहे का? नाही. आता आपल्या देशाचे राजे कोण आहोत? आपण स्वतः आहोत. म्हणजेच काय, लेखकाला सांगायचंय की त्यावेळेस जे काही राष्ट्रभक्त होते, देशभक्त होते, ते फासावर गेले. ती काळाची गरज होते. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या देशावरचे प्रेम अशा पद्धतीने व्यक्त केलं की फासावर जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाचं रक्षण केलं. पण आता देश गुलामगिरीत आहे का? गुलाम असणे म्हणजे दुसऱ्यांच्या अधीनस्थ असणे, परतंत्र्यात असणे. आता देश गुलामगिरीमध्ये आहे का? मग नाही. आता आपण आपल्या देशाचे राजे आपण स्वतःच आहोत. म्हणजे आपण काय आहोत? सगळे स्वतंत्र
आहोत. आणि मग त्यासाठी आपल्याला फासावर जाऊन देशाबद्दल प्रेम व्यक्त करण्याची गरज आहे का? नाही. तर आपण छोट्या छोट्या आपल्या कृतीतून आपल्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो. जसं की आपण म्हणू शकतो की आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, म्हणजेच आपल्या घरावरती आपलं प्रेम आहे हे सांगायची गरज पडत नाही. तसंच आपल्या प्रत्येक कृतीतून, चांगल्या कृतीतून आपल्या देशावरती आपलं प्रेम आहे हे सांगण्याची गरज पडत नाही. आपली प्रत्येक कृती ही देशाच्या विकासासाठीच असली पाहिजे. मग ती छोट्यातली छोटी कृती असू दे किंवा मोठ्यातली मोठी कृती असू दे. आपले देशावरचे प्रेम असते हे फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे? आपत्काळीचा अर्थ काय असतो? संकट. मग बघा, संकटाच्या वेळेसच आपण आपल्या देशावरती प्रेम आहे असं व्यक्त करू शकतो का? नाही. नॉर्मल स्थितीमध्ये सुद्धा, सर्वसामान्य स्थितीमध्ये सुद्धा आपल्या देशावरती आपलं प्रेम आहे हे व्यक्त करण्याची गरज असते. म्हणजे संकटाच्या वेळेसच आपण देशातली लोक एकत्र आले पाहिजे आणि त्याचा सामना केला पाहिजे असं नाही. जेव्हा देशामध्ये सर्वसामान्य स्थितीत असते, कोणतेही संकट नसताना सुद्धा आपण छोट्या छोट्या कृतीतून देशावरती आपलं प्रेम व्यक्त करू शकतो. मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला पाहिजे? आता बघा, लेखक तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जर आपल्याला भगतसिंग, राजगुरू यांसारखे जर देशावरती प्रेम करायचं असेल तर पुन्हा देश गुलामगिरीत गेला पाहिजे का? नाही. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आणि संकट येईल तेव्हाच आपण आपल्या देशावरचे प्रेम व्यक्त केलं पाहिजे असं नाही. आपण प्रत्येक क्षणाला छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या देशाचं, बघा, मग आपण म्हणू शकतो की आपण जसं घराचं आपण साफसफाई ठेवतो तसं आपण आपल्या वर्गाचं, शाळेचं साफसफाई ठेवलं पाहिजे, आपल्या परिसराची स्वच्छता ठेवली पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या घरापासून, आपल्या शाळेपासून, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजापासून आपण नीटनेटकेपणा किंवा आपलेपणाची भावना जेव्हा आपण व्यक्त करतो, तीच भावना मग सर्वसामान्य देशव्यापी होऊन जाते. एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. आता लेखक काय सांगतोय की आपण जे देशावरती प्रेम करायला पाहिजे म्हणजे फक्त संकटाच्या काळी करायला पाहिजे का? नाही. तर इतर वेळेला नेहमी सुद्धा आपण देशावरती प्रेम केलं पाहिजे. आणि ते बघा, ज्या वेळेस देश परतंत्रत होता त्यावेळेस देशभक्तांना संधी मिळाली म्हणून का आपण संधी शोधत बसायची का आता की देशावरती काहीतरी संकट येईल तेव्हाच आम्ही देशावरसाठी काहीतरी करू? तर नाही, संधी शोधण्याची गरज नाही. ज्या वेळ जसं जमेल तसं आपण आपल्या देशाबद्दलचे प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे. आणि आपल्याला जर देशावरती प्रेम करायची संधी दाखवायचीच आहे तर त्याच्यासाठी आपण संकट येण्याचीच वाट कशाला पाहायला पाहिजे की नाही? आपण प्रत्येक, आता बघा, जेव्हा रस्त्याने आपण जात असतो आपण पाहतो आजूबाजूला कितीतरी लोक असे असतात की त्यांना आपली मदतीची गरज असते. मग त्यावेळेस सुद्धा आपण आपली छोट्यातली छोटी मदत करून आपण आपल्या देशभक्तीचं उदाहरण देऊ शकतो. पाहूया या पाठामध्ये आलेले कठीण शब्दार्थ. प्रतिज्ञा, शपथ, आण, पण, घोर, निर्धार, अलबत, नक्कीच, करंटा, वाईट, अशुभ, दुर्दैवी, आपत्काळ, संकटांचा काळ. पाठाच्या आधारे आपण थोडक्यात स्पष्ट करूया प्रतिज्ञा. प्रतिज्ञा म्हणजे काय? जो आपण आता पॅरेग्राफ पाहिलेला आहे त्या पॅरेग्राफवर आधारित, परिच्छेदावर आधारित एक प्रश्न आहे. प्रतिज्ञा याची संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. प्रतिज्ञा म्हणजे घोर निर्धार होय. आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घोर निर्धार करतो. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपासण्याची आपली तयारी असते. प्राणांची बाजी लावण्याची आपली तयारी असते. असा पराकोटीचा निश्चय म्हणजेच प्रतिज्ञा होय. तर विद्यार्थ्यांनो, या सेशनमध्ये आपण ह्या पाठाचा एक विशिष्ट गद्यांशाचा अभ्यास केलेला आहे. याच्या पुढील गद्यांशांचा अभ्यास आपण याच्या नंतरच्या सेशनमध्ये करणार आहोत. धन्यवाद.